ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविको, हिंदीमध्ये एक सुंदर मन आहे, जिंदगी में आने वाले मुसीबतों से डरकर भागने वालों की कभी जीत नहीं होती। जिंदगी में आने वाले मुसीबतों से डरकर भागने वालों की कभी जीत नहीं होती और जिंदगी में गिरकर उठने वालों की मतलब हमेशा कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नाही होती। म्हणजे ज्या व्यक्तीकडे कष्ट करण्याची शक्ती असेल, जी व्यक्ती खाली पडून देखील उठण्याचा प्रयत्न करते, ती व्यक्ती जणू काही धुळीतून नव चैतन्य किंवा नवनिर्माण करत असते, धुळीतून परत उठत असते। कारण ज्या व्यक्तीमध्ये जो विश्वास असतो, तो विश्वास व्यक्तीला शांत बसून देत नाही, त्या व्यक्तीला झोप लागू शकत नाही, कारण तो विश्वास त्या व्यक्तीला पुढे पुढे जाण्यासाठी प्रभावित करत असतो। तो विश्वास व्यक्तीला उंच भराऱ्या मारण्यासाठी प्रभावित करत असतो। आणि म्हणूनच आकाशामध्ये उंच उडणाऱ्या गरुडाला ठाऊक असते की माझ्या वाटेवरती काळे मोठे ढग येणार आहेत, वादळ असणार आहे, तरी सुद्धा गरुड घाबरून जात नाही। गरुडामध्ये विश्वास असतो की या काळ्या ढगातून देखील मी आरपार जाऊ शकतो, या वादळातून देखील मी मार्ग काढू शकतो, कारण गरुडाकडे माहिती असते की माझ्याकडे विश्वास आहे, शक्ती आहे। आणि विश्वासाने भरलेली व्यक्ती या गरुडापेक्षाही सामर्थ्यवान असते। जीवनामध्ये कितीही काळे बोर डोंगर आले, ढग आले, वादळ आले, तरी ते गोष्टी या व्यक्तीचं जीवनक्रम थांबवू शकत नाही। आणि आजचं शुभवर्तमान आपल्या समोर अशा दोन व्यक्तीचं उदाहरण ठेवत आहे, जे विश्वासाने भरलेलो, जे गरुडाप्रमाणे उंच उंच भराऱ्या मारत। ती एक व्यक्ती म्हणजेच याईर, ज्याची 12 वर्षाची मुलगी मृत्युमुखी झालेली होती, तिचे जीवन संपुष्टात आलेलं होतं, आणि तो व्यक्ती प्रभूकडे प्रार्थना करण्यासाठी येत आहे। त्या व्यक्तीचा विश्वास आहे की जरी माझी मुलगी मरण पावली, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त येणार, माझ्या मुलीला उठवणार। हा त्याचा प्रबळ विश्वास पाहून प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करत आहे आणि त्या याईरांच्या कल्लेला त्या मरणातून उठवत आहे। आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, हा चमत्कार मी करत नाही, तर तुझ्या विश्वासाने हा चमत्कार होत आहे। पहा, विश्वासामुळे काय होत असतो। चमत्कारामुळे विश्वास वाढला पाहिजे नाही, तर विश्वासामुळे चमत्कार झाला पाहिजे। आणि परमेश्वर जे चमत्कार केलेले आहेत, ते केवळ लोकांच्या विश्वासाकडे पाहूनच, व्यक्तीच्या हृदयातील विश्वासाकडे पाहूनच चमत्कार केलेला आहे। आणि त्यामधील हा एक चमत्कार आहे। आणि दुसरा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्त करत आहे। 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेल्या एका स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्त बंधमुक्त करत आहे। जी स्त्री आपल्या मनामध्ये म्हणत होती की जरी मला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी आला नाही किंवा पाहता आलं नाही, तरी त्याच्या वस्त्राला जरी मी स्पर्श केला, तरी मला 100% गॅरंटी आहे मी शुद्ध होणार आहे। आणि ती प्रभू येशूच्या वस्त्राला स्पर्श करते आणि एक इलेक्ट्रिसिटी प्रमाणे एनर्जी तिच्यामधून जाते आणि ती पूर्णपणे बरी होते। आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला का मदत करत आहे, का चमत्कार करत आहे? कारण तिच्या त्या विश्वासाकडे पाहून, तिच्या त्या संयम शक्तीकडे पाहून, तिच्यामध्ये असलेल्या आंतरिक शक्तीकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्त तिला तिच्या प्रयत्नाचं, विश्वासाचं फळ देते। होय माझ्या प्रिय भाविको, हा विश्वास आपल्या प्रत्येकाकडे आहे। आपण कोणी सांगू शकत नाही की या लोकांप्रमाणे माझ्याकडे विश्वास नाही। बाप्तिस्माद्वारे ती विश्वासाची बी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने रोवलेली आहे। फरक एवढाच की काहींच्या बी मधून अंकुर फुटलेला आहे, काहींच्या बी मधून अंकुर फुटून मोठं झाड झालेलं आहे, तर काहीची बी तशीच कुजत पडलेली आहे। कारण आपण अजूनही त्याला खतपाणी दिलं नाही, कारण आपण पुष्कळ गोष्टी अविश्वासाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात, ते ऐकत असतो। अविश्वासाकडे आपण जाण्यासाठी जास्त प्रयत्न करत असतो, परंतु जेव्हा आपण विश्वास ठेवतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्या पदरामध्ये पडत असतात।
आणि म्हणूनच आपण त्या बीला खतपाणी घातलं पाहिजे. ती विश्वासाची बी कुठून उगू शकते, कशा प्रकारे त्याचा वृक्ष होऊ शकतो, जेव्हा आपण जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला तोंड देणार, जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणार, जेव्हा काय याचा अनुभव घेणार, कार्य करीत राहणार, तेव्हा मात्र विश्वासाचं फळ आपल्या पदरामध्ये पडणार. स्वतःच्या कम्फर्ट झोन मध्ये राहून मनुष्याचा विश्वास कधीच वाढू शकत नाही. जेवढे संकट, जेवढे आजार, जेवढे दुःख, तेवढाच विश्वास मोठा होत असतो. आज परमेश्वराकडून आपण शक्ती मागूया, जी विश्वासाची बी प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्माद्वारे आपल्या हृदयामध्ये रोवलेली आहे, त्या बीला आपण खतपाणी घालूया, त्याच्या वृक्षामध्ये रूपांतर करूया आणि नक्कीच त्याचं फळ हे अफाट असणार आहे. आपल्या जीवनातून त्याचे वेगवेगळे फळ दिसून येणार आहे. परमेश्वर आजच्या दिवशी आपल्या सर्वांना कृपा व शक्ती देऊ. आमेन.